सावळास कंकण वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भक्तवांच्या कल्पतरू पंढरीधीश पांडुरंग परमात्मा तथा त्या पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त वारकरी संप्रदायाच्या आधुरस्थानी असणारे मुक्त तेजोनिधी ज्ञानसिंधू कैवल्याचे पुतळे साधकांचे मायबाप चैतन्याला देखील ज्याचा जिव्हाळा आहे असे विश्ववंद्य विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबाराया त्याच ज्ञानोबारायाचे किंकर किंबहुना पाईक वेदतुल्य गाथा ज्यांच्या वाणीतून प्रकट झाला असे शब्द श्रीमंत जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराया ऐश्वरी संपन्न संत सद्गुरु भगवान बाबा सद्गुरु केशव नारायण महाराज आदी सर्व संत महात्म्यांना वंदना करतो आणि आपल्या या लातूर नगरीतील आणि परिसरातील मंदिर अधिष्ठित भगवंत संत उपस्थित महंत पंत विद्यावंत गुणवंत कलावंत दयावंत कृपावंत आणि श्रोतेवंत सर्वांनाच अभिवादन करतो आणि आज जो अभंग सेवेकरिता घेतला आहे तो अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि मागणी करणारा अभंग संतांनी संताकडे केलेली मागणी ही आजच्या जागराच्या कीर्तनाच्या सेवेच्या निमित्ताने हा अभंग सेवेकरिता घेतला आहे। विठाला हरवा विठाला ज्या निमित्ताने किंबहुना ज्यांचा हा अत्यंत सुंदर असा हा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे ते म्हणजे आपल्या या नगरीतील हरिभक्ती परिणामचे गिराम महाराज यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ आजोबांच्या प्रित्यर्थ श्रीमद भागवत महापुराण आणि रोज रात्री कीर्तन सेवा ज्ञानदान अन्नदान असे आमचे गिराम सर फार सुंदर पद्धतीने दरवर्षी हा कार्यक्रम करतात। खरं तर पाहिलं तर जगामध्ये संपत्ती असणारे अनेक माणसं आहेत पण संपत्तीचा योग्य ठिकाणी विनियोग करणारे हे विरळेच असतात। आपल्याला भगवंताने प्रारब्धाने संपत्ती पैसा पद जर दिलं असेल आणि त्याचा योग्य वापर जर आपल्याला करता जर येत नसेल तर त्या माणसाचा जन्माला येऊन काहीच उपयोग नाही। म्हणून आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपण सत्कर्म करायला पाहिजे आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताह जो आहे आणि या सप्ताहामध्ये संत विचारांची शास्त्रांची वेदांची ही जी काही ज्ञानाची परंपरा आहे ती ज्ञानाची परंपरा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांची विचार जे आहेत त्या विचारांची उंची वाढावी त्याच्याकरता नाम सप्ताह असतात। सप्ताह म्हणजे पैशाची उधळण नव्हे। जसं आपण एखादा घरामध्ये फेस्टिवल साजरी करतो त्या पद्धतीचा हा फेस्टिवल नव्हे। हा जो उत्सव आहे हा आत्म उन्नतीचा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये आल्याच्या नंतर आपण काही ना काहीतरी आपल्या हातून परोपकार करणं हे अगदी अगत्याचं असतं। कारण तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार। मानवी जन्माला आल्याच्या नंतर जीवाने काहीतरी थोडा परोपकार करायला पाहिजे। कारण हा जो आपण निसर्ग जरी बघितला तर या निसर्गातली प्रत्येक वस्तू ही परोपकारच करते। एक सुभाषित आहे आणि त्या सुभाषितकाराने असं सांगितलं की परोपकार करणाऱ्या कोणत्या कोणत्या घटना या निसर्गामध्ये आहेत। सुभाषित ऐका। परोपकाराय वहन्ति नद्या परोपकाराय दोहन्ति गावः परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय इदम शरीरम। हा श्लोक फार प्रसिद्ध आहे की परोपकार करणारी गौमैया गाय आहे ते दूध जे आहे खरं तर ती वासराला देते। कारण वासराने तिच्या कासाला मुख लावल्याशिवाय ती पाना फोडते का?
तुम्ही कितीही वडा, दूध निघत नाही. कारण वासरू जेव्हा तिच्या त्या कासाला मुख जे आहे असं स्पर्श करतो आणि दुधाला ओढतो त्यावेळेस आपोआप पाना फोडते. वासराचं निमित्त असतं, पण वासराच्या निमित्ताने गाय जी आहे ती जगाला दूध देते. जे दूध कॅल्शियम युक्त आहे, जे दूध पवित्र आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये उभी लिहिली, पवित्र बी आहे आणि गोड ही आहे. म्हणून आपण पूजा विधी करत असताना दूध जे आहे त्याचा आपण वापर करतो, कारण दूध पवित्र आणि गोड आहे. आणि अशी जी गाय आहे ती परोपकार करते. वृक्ष जे आहे तेही परोपकार करतात. वृक्षाची पानं, फुलं, फळ हे सगळेचे सगळे महाराज ते वृक्ष कधी स्वतःजवळ ठेवत नाहीत, परोपकारच करतात. अहो, झाड जर वाळून जरी गेलं तरी देखील ते परोपकारच करतं ना. वाळल्याला जे काही आहे त्याला सरपण म्हणा, नाहीतरी जळण म्हणा मराठवाडी भाषेमध्ये. आणि अशा त्या जळणाचा माणसं जे आहे ते इंधन म्हणून उपयोग करतात. जळाल्याच्या नंतरही कोळसा उपयोगाला येतो, पण माणूस जळाल्याच्या नंतर काय उपयोगाला येतो सांगा? मनुष्याचं काय उपयोगाला येतं? वृक्ष परोपकार करतात, गाय परोपकार करते. नदी देखील समुद्राला जात असताना शेतीला कोणी पाणी वापरतं, कोणी तिच्यामध्ये स्नान करतं, कोणी त्या पाण्यामध्ये कपडे धुतं. नाना प्रकारचे महाराज उपयोग त्या पाण्याचे लोक करतात. पण परोपकार करणारी ही नदी आहे. तसं भगवंताने दिलेलं हे शरीर आहे ते सुभाषितकार म्हणतात, परोपकाराय इदम शरीरम. हे शरीर भगवंताने आपल्याला जे दिलं आहे ना, ते जन्माला आल्याच्या नंतर आपण थोडा तरी उपकार करायला पाहिजे. आणि शरीरानेच उपकार करता येतात. या शरीरानेच तुम्हाला काहीही साध्य करता येतं. सगळ्या योनीपैकी, सगळ्या जीवखाणीपैकी उत्तम जे आहे ते शरीर आहे. चांगलं जे आहे ते शरीर आहे ते मनुष्याचं आहे. विचार करण्याची प्रधानता फक्त माणसाला दिलेली आहे. अन्य प्राण्यामध्येही विचार आहेत, पण फार कमी आहेत. आपल्या एवढा विचार त्यांना करता येत नाहीये. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. हे जी बुद्धीचं सॉफ्टवेअर आहे भगवंतानी फक्त मनुष्यालाच दिलेलं आहे. हे फक्त मनुष्याला दिलंय. आणि इतर जे प्राणी आहेत त्यांना देखील भगवंताने काही ना काहीतरी दिलेलं आहे. जसा घोडा आहे, रनिंग करतो, पळतो, पण घोड्या एवढा आपल्याला पळता येईल का? पळण्याची शक्ती घोड्याला भगवंताने दिली. उंट जो आहे 6-6 महिने पाणी पित नाही, 6-6 महिने खात नाही. म्हणजे एवढा उंट आपल्या पोटामध्ये पाण्याचा संचय करतो. म्हणजे ते सामर्थ्य, ते शक्ती भगवंताने त्या प्राण्याला दिलेली आहे. जगामध्ये अनेक प्रकारचे असे पशु प्राणी आहेत, काही ना काहीतरी वैशिष्ट्य त्यांचं आहे. परंतु मनुष्याचं वैशिष्ट्य काय? तर मनुष्याला चांगले विचार करता येतात. विठाला म्हणून या बुद्धीने चांगला विचार माणसाने करायला पाहिजे. आणि विचारावरच माणसाची उंची ठरत असते. जगामध्ये बुद्धिमान माणसाच्या प्रतिमा लावल्या जातात. हे चौकामध्ये जे पुतळे उभे केले जातात हे कोणी अशिक्षित माणसाचे किंवा ज्यांनी जगाला त्रास दिलेला आहे अशा माणसाचे पुतळे प्रतिमा लावल्या जात नाही. ज्यांनी जगावरती काहीतरी परोपकार केला आहे, काही ना काही जगाला दिलेलं आहे ना, अशाच माणसाला जग जे आहे ते स्मरणात ठेवत असतं. कारण आदर्श मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. अनेक राजे झाले, पण छत्रपतीचं चरित्र किंबहुना त्यांचं वागणं जे आहे ना ते फार महाराज एखाद्या संत पुरुषासारखं वागणं आहे. कशाहून? कारण कल्याणच्या सुभेदाराची सून हे अत्यंत सुंदर. आणि मावळ्यांना असं वाटलं की अशी जर आपल्या राजाच्या दरबारात जर राहिली तर चांगलंच आहे, म्हणून तिचं अपहरण करून त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आणलं आणि राज दरबारात रायगडावर उभा केल्याच्या नंतर
ती बिचारी तरुण आहे, अत्यंत सुंदर आहे आणि थरथर थरथर अशी कापत होती. तिला भीती वाटायची महाराज. आणि राजे म्हणतात की तू घाबरू नकोस, तू ज्यांचा आश्रय घेऊन इथे आलेली आहेस आणि ज्यांच्या दरबारामध्ये तू आहेस ना, इथे तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. पण तू एवढी सुंदर आहेस, एवढी सुंदर आहेस. आणि आज मला असं वाटत आहे की आमची आऊसाहेब, आमच्या मासाहेब जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्हीही एवढे सुंदर जन्माला आलो असतो. म्हणून तू घाबरू नकोस, तू माझ्या आई साहेबासारखी आहेस. तू माझ्याकरता माऊली आहेस, माते समान आहेस. हे राजाचं वर्तणूक आहे, राजाचं वागणं आहे. म्हणून जय शिवाजी जय भवानी म्हणतात. जय जयकार कोणाचाही होत नाही. जीवनामध्ये नैतिकता आहे आणि काहीतरी जगाला दिलं आहे, परोपकार केला आहे, म्हणून जग त्यांना ध्यानात ठेवतं. विठाला हे झालं व्यवहारातलं, काहीतरी परोपकार करावा. पण संत जे आहेत ते संतही परोपकार करतात. संत काय परोपकार करतात? संतांचा एकच परोपकार आहे महाराज, हिताय कष्ट प्रसिद्ध हे प्रमाण आहे. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत जे आहेत ते जगहितार्थ आणि जग कल्याणार्थ परोपकार करतात. आणि म्हणून आपण परोपकार करणाऱ्या संतांचा आश्रय घेतला पाहिजे. काही ना काही त्यांच्या जवळ गेल्याच्या नंतर आपल्याला प्राप्त होत असतं. कारण हित कशामध्ये आहे ते आपल्याला माहिती नसतं. आपल्याला वाटतं आपल्या मनाप्रमाणे की आपलं हित या गोष्टीमध्ये आहे, या मार्गामध्ये आहे. पण जे खरं जे हित आहे, स्वहित आहे, ते फक्त आणि फक्त संतांना माहिती असतं. आणि म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय आजचा जो अभंग आहे ना, त्या अभंगाच्या मागे एक पार्श्वभूमी आहे, एक भूमिका अशी आहे की तुकोबाराया त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये माणसाला शरण गेले नाहीत, संतांना शरण गेले आणि भगवंतांना शरण गेले. हार पत्कारले नाहीत, जगाने त्रास दिला पण कोणापुढे हात जोडले नाही तुकोबाराया. तुकोबाराया एवढे स्वाभिमानी आहेत की त्यांच्यासारखा स्वाभिमान जगात कोणाजवळच नसेल महाराज. आणि संत हे एवढे स्वाभिमानी असतात, ऐका बरं का, एवढे स्वाभिमानी असतात की त्यांच्या एवढा स्वाभिमान कोणाजवळच नसतो. ते कितीही दुःख आले आणि काहीही जरी झालं त्यांच्या भौतिक जगण्यामध्ये, तर ते माणसाला कधी हात पसरत नाहीत, माणसाच्या पुढे शरण जात नाहीत, जातच नाहीत. तेथे माणसाचा कोण आला पाड, उल्लंघुनी जड गेलो आधी. माणसाचा काय पाड म्हणतात, काय माणसाने आमची तुलना करावी.
बळीवंत आम्ही समर्थाचे दास, बळीवंत आम्ही समर्थाचे दास, घातली आकाश कळी काळाशी. आम्ही कळी काळाला त्या ठिकाणी बांधतो असं आमचं सामर्थ्य आहे. अशी तुकोबारायांची महाराज व्यक्तिमत्व आहे. आणि हे तुकोबाराया कधी कोणाला शरण जात नाही, परंतु संतांना मात्र शरण जातात. मग कोणाला शरण जातात? तुकोबाराया वद्यवारीला देहूवरून हे आळंदीला यायचे. देहूमध्ये आणि आळंदीमध्ये अंतर काही दूरच नाहीये, जवळच आहे. आणि तुकोबाराय म्हणजे मूर्तिमंत वैराग्य आहेत आणि माऊली म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आहे. आणि हे जे वैराग्य आहे, हे वैराग्य ज्ञानाची शरणांगती पत्कारत. तुकोबाराय सारखं वैराग्य न भूतो न भविष्यती. आणि असे तुकोबाराय वद्यवारीला आळंदीला माऊलीच्या दरबारात यायचे. तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती नाही. पण तुकोबारायांनी स्वतःचं घर बांधलं नाही, पण तुकोबारायांनी त्या काळामध्ये माऊलीच्या समाधीच्या पुढचा जो गाभारा आहे ना, तो गाभारा तुकोबारायांनी खुद्द बांधलेला आहे. हा तुकोबारायांनी बांधलेला आहे. म्हणजे एवढं प्रेम माऊलीवरती होतं. आणि म्हणून वद्यवारीला तुकोबाराया जे आहेत ते माऊलीकडे यायचे. वद्यवारीला म्हणजे कोणत्या वद्यवारीला? जी कार्तिकीची वद्यवारी आहे, की माऊलीचा समाधी सोहळा. आणि त्या माऊलीच्या समाधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने तुकोबाराय आळंदीला, जसं तुम्ही आम्ही सगळ्या महाराष्ट्रातली लोक जातात वारीला आळंदीच्या, तसं तुकोबाराय देखील जातात. पण तुमचं आमचं जाणं वेगळं आहे आणि संतांचं संतांकडे जाणं वेगळं आहे. आपण तीर्थयात्रा करतो, ऐका, पण त्या तीर्थयात्रेमध्ये आपण काय करतो हे आपल्याला माहितीच नसतं ना. आपण कशा करता जातो हे आपल्याला माहिती नसतं. उगाच जातात म्हणून काही लोक जातात आणि लगेच परत येतात, अशीही काही माणसं असतात. आणि तुकोबाराया जातात आणि गेल्याच्या नंतर माऊलीच्या दरबारामध्ये, म्हणजे माऊलीने एक भगवंताला वरदान मागितलं होतं. जेव्हा माऊली समाधी घेत होते, संजीवन समाधी, संजीवन साधा माऊलीचा समाधीचा प्रसंग फार विशाल आणि मोठा आहे. नामदेव महाराजांनी त्यांच्या गाथ्यामध्ये वर्णन केलेला आहे. विस्तृत अभंग आहे त्याचे. फक्त मला त्याच्यातला एक सिद्धांत सांगायचा आहे की मागितला वर ज्ञान देवे. माऊलीनी एक पांडुरंग परमात्म्याकडे वरदान मागितलंय. काय वरदान मागितलं असेल? देवा Buddha
त्यांची देवाकडे मागणी आहे बरं का. मागणी ते एक तुझं प्रती आहे. परंतु आपला विषय चालू आहे तो माऊलीचा. भगवान श्री ज्ञानोबारायांनी समाधीला बसण्याच्या अगोदर ही आपण ज्याला प्रबोधनी एकादशी म्हणतो, कार्तिकी शुद्ध जे आहे पंढरपूरची यात्रा, त्यावेळेस माऊलीने समाधी घेण्याचा निश्चय केला होता. आषाढी आणि कार्तिकी या 2 वाऱ्या ज्या आहेत त्या पंढरपूरच्या मुख्य वाऱ्या आहेत आणि या वारीला आपण जातो. तसं त्या वारीला गेल्याच्या नंतर कार्तिकी प्रबोधनी एकादशीच्या निमित्ताने वारीला गेल्याच्या नंतर माऊलींनी जेव्हा संत समाजामध्ये संजीवनी समाधी घेण्याचा संकल्प केला, निश्चय केला, सगळीच महाराज, नामदेव महाराज होते, गोरोबा काका, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, जेवढी काही वैष्णव समुदाय होता तो त्या ठिकाणी ती शब्द ऐकल्याच्या नंतर शांत झाली. माऊलीने समाधी घेण्याचा निर्णय घेतलाय. कितवं वर्ष आहे? 22वं वर्ष. आश्चर्य वाटेल तुम्हाला, सगळी जी संत मांदियाळी आहे ते माऊलीच्या त्या वयाला पाहून माऊलीला विनंती करायला लागले, हे वय नाही समाधी घ्यायचं. आणि वयाच्या 16व्या वर्षी माऊलीने ज्ञानेश्वरी लिहून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार हे फक्त आणि फक्त राहिले किती वर्ष बघा? 6 वर्ष. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ आदी सगळे लिहिले आणि 6च वर्ष, त्याच्यातले 2 वर्ष तर माऊलीचे तीर्थयात्रेतच गेले. आणि उर्वरित राहिलेल्या वेळेमध्ये त्या वर्षामध्ये माऊलीने पंढरपूरची माझ्या जीवीची आवडी पंढरपूर इवलेसे रोप लावी द्वारी, माऊलीने ती रोप लावलं आणि 4च वर्षामध्ये असं काही स्थापन करून गेले महाराज की पंढरपूरची वारी हा सगळ्याच्या सगळा वारकरी पंथ 4च वर्ष माऊलीने, जास्त नाही. आणि या 4 वर्षामध्ये माऊलीने जे लावलेलं जे रोपटं आहे ना ते आज वटवृक्ष झाला आहे. हे माऊलीचे उपकार आहे. पण वय नाही आहे समाधी घेण्याचं म्हणून सगळे संत विनंती करत होते पण ऐकले नाही. पण माऊली का समाधी घेतात? कारण असं आहे, जी कुलीन स्त्री असते तिचं देवाकडे एक मागणं असतं, देवा माझ्या पतीवर माझं खूप प्रेम आहे, काळ तर सर्वांनाच घेऊन जाणार आहे, कुणी इथे तर अमर नाहीये, पण इच्छा आहे मालकाच्या अगोदर मला घेऊन जा. कारण पुण्याचं जे जगणं आहे वैधव्य, हे जे जगणं जे आहे ना हे अपमानास्पद जगणं असतं. हे जे जगणं आहे नंतरचं, पतीच्या पश्चात जे जगणं आहे ना ते जे जगणं असतं ते थोडंसं त्या ठिकाणी मान मान्यतेचं नसतं. आणि म्हणून कुलीन स्त्रीला वाटतं की नवऱ्याच्या अगोदर काळाने भगवंताने मला घेऊन जा. तसं माऊली म्हणतात की मी याच्याकरता समाधी घेतोय की माझी जी निवृत्तीनाथ महाराज आहेत ना यांचा विरह मला सहन होणार नाही पुन्हा. ते वयानं मोठे आहे आणि नियम असा आहे जे वयानं श्रेष्ठ आणि मोठे ते अगोदर जातात, म्हणून माझ्या गुरुचा विरह मला सहन होणार नाही, म्हणून गुरुच्या अगोदर आपण गेलेलं बरं, आपण गेलेलं बरं म्हणून माऊली समाधीचा निश्चय घेतात. आणि जेव्हा आळंदीला वगैरे येतात, फार मोठं प्रकरण आहे ते, आणि तिथे भगवंत समाधी देण्याकरता आले पांडुरंग परमात्मा आधी. आणि आल्याच्या नंतर दशमीलाच हे सगळीच्या सगळे मांदियाळी संत समुदाय आलेला आणि भजन कीर्तन उत्सव सगळ्या गोष्टी आळंदीमध्ये चालू आहेत. आणि माऊलीला संजीवन समाधी देण्याकरता पांडुरंग परमात्मा येतात आणि स्वतः देव, या पृथ्वीवरची पहिली समाधी आहे माऊलीची की ती समाधी देण्याकरता अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरदेश पांडुरंग परमात्मा आहेत समाधी देण्याकरता. काय भाग्य असेल. आणि असे माऊली त्यांना म्हणतात, माऊली तुम्ही आम्हाला दैवत्व आणलं. पांडुरंगाची वारी पांडुरंगाची भक्ती ही अगोदरही करत होती लोक, पण एवढं लोक जे आहे तिकडे जात नव्हते. परंतु माऊली जेव्हापासून तिकडे गेले, लोकांना मार्ग दाखवला आणि दाखवल्याच्या नंतर पुन्हा जो 28 युगापासून उभा होता
पंढरीधीश पांडुरंग, त्या पांडुरंगाला माऊलीमुळे आणिकच त्या ठिकाणी महाराज श्रेष्ठत्व प्राप्त झाले. आणि असे माऊलीला विनंती करतात, भगवान काहीतरी मागा, काहीतरी मागा, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. माऊली म्हणतात, देवा पुष्कळ जगणं झालं, आधी सर्व संपलं, आता समाधी घ्यायची आहे, बास, दुसरं काही नको. नाही, काहीतरी मागा. देवाचा एक स्वभाव आहे, देव आपल्या भक्ताला घ्या म्हणतो, काहीतरी देण्याकरता देवाची इच्छा असते. पण संत जे आहे ते घेत नाहीत, हा संतांचा स्वभाव असतो. पण मागतात, काय मागतात बघा. एक वरदान मागितलंय, ते वरदान म्हणजे देवा की तुम्ही वद्यवारीला आमच्याकडे येत जा, आमच्याकडे मुक्कामी राहत जा. आणि हे वरदान पांडुरंग परमात्म्याला माऊलीने मागितले. म्हणून वद्यवारीला पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये नसतात, पांडुरंग परमात्मा हे आळंदीमध्ये असतात, हा नियम आहे. आणि आळंदीमध्ये पांडुरंग परमात्मा राहतात, ही बाब जी आहे ही तुकोबारायांना माहिती आहे. तुकोबाराया 8 पिढ्यापासूनची तुकोबारायांची परंपरा आहे परमार्थाची घरामध्ये. आणि ही सगळीचे सगळे जेवढे काही तत्व आहे ते तुकोबारायला माहिती आहे की देव जो आहे तो वद्यवारीला, कार्तिक वद्यवारीला ते माऊली जवळ असतात, त्या संजीवन समाधी जवळ असतात. आणि त्या निमित्ताने तुकोबाराया जातात. आता देवाकडे जायचे आहे ना, पण डायरेक्ट देवाला भेटता येत नाही. एखाद्या मोठ्या माणसाकडे जायचंय तर काय करावं लागेल, त्या मोठ्या माणसाचा जवळचा जो आहे त्याच्याशी आपले संबंध जोडावे लागतील, त्याच्याशी आपले त्या ठिकाणी परिचय व्हावा लागेल. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं, तेवढं साहेबांना सांगा, एवढं काम रखडलंय, आणि तेवढी साईन झाली की काम होणार आहे. जवळच्या माणसाला आपण मध्यस्थी करतो, विनंती करतो. तसं तुकोबाराया जे आहेत ना, ते शरणांगती पत्कारत आहेत ज्ञानाची, माऊलीची, आणि विनंती माऊलीला करत आहेत. आणि विनंती करत असताना तुमची भाषा चांगली पाहिजे. ऐका, तुमचं एखादं काम जर तुम्हाला करून घ्यायचं असेल ना, जर तुमची वाचा चांगली नसेल ना तर कामच होत नाही तुमचं. तुम्ही अहंकाराने बोला, चांगला गर्दा करा, तिथे जाऊन महाराज भांडणं करा, बर तुमचं काम होईल का सांगा? होत नसतं काम. मग काम तुमचं झालं पाहिजे. मग याच्या करता तुमची वाचा मधुर असली पाहिजे. माझा जो अभंग आहे ना, हा निरूपणाचा नाही आहे, म्हणजे हा अभंग कसं बोलावं हे देखील शिकवतो. विठाल आणि असे तुकोबाराया मग पांडुरंग परमात्म्याची आणि आमची पूर्वापार ओळख आहे, पण देवाला आमचा थोडासा विसर पडला आहे. आणि देव आज तुमच्या जवळ आहे. म्हणून माऊली, माझी एकच विनंती आणि मागणी आहे अभंगाच्या पहिल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माऊलीकडे तुकोबाराया मागणी करत आहेत, विनंती करत आहेत. ऐका की कृपाळू आहात तुम्ही, आणि मागणी करत असतानाची भाषा जी आहे ती अत्यंत सुंदर आहे आणि मधुर आहे. तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात, ऐका, आणि संत जन आहात. म्हणजे संतांनी संताकडे केलेली ही मागणी आहे. आणि मागणी करत असताना वाचा जी आहे मी तुम्हाला सांगितलं ती वर्णन करणारी असावी. आणि बघा तुम्ही, एखाद्या बोलणंच असतं, पण बोलण्यातूनच माणसाला दुःखही होतं आणि सुखही होतं. बोलण्यातूनच अर्थाचा अनर्थ होतो, बोलण्यातूनच सगळं काही घडतं महाराज. एखादा व्यक्ती सहज बोलतो, पण त्याच्या बोलण्यामध्ये कुठेतरी वक्रता असते. एखादा सहज बोलतो पण चांगलं बोलतो, असंही असतो. दोघही पती पत्नी एज्युकेटेड होते, आणि त्यांचा मुलगा, दोघाच्या मध्ये इकडे त्याने त्याच्या पप्पाचा हात धरलाय आणि इकडे मम्मीचा हात धरलाय, आणि मध्यभागातून तो मुलगा असा रस्त्यानं जात होता.
ते दोघेही घेऊन जात होते मुलाला. एक जण येत होता तिकडनं, त्या पोराला विचारलं, 6-7 वर्षाचा मुलगा, आणि त्याला विचारलं की बाळू हे कोण आहेत. त्या बाळूला त्याने विचारलं की ही जी आहे ही कोण आहे, ही जी आहे ही बाजूला ही कोण आहे. त्या बाळूने सांगितलं माझ्या पप्पाची बायको आहे ही. बाळू म्हणतो पण माझी मम्मी आहे म्हणला. बोलणे बरं का, पण बोलण्यामध्ये बघा कशी वक्रता असते. माझ्या पप्पाची बायको आहे, पण सहज म्हणायचं ना माझी मम्मी आहे. पण हे सुद्धा बोलणं कुठेतरी आपल्याला वक्र आहे असं दिसतं. विठाला वैशिष्ट्य आहे, बोलणं असतं महाराज. आणि बोलण्यातूनच माणसाला सुख दुःख होतात. एखाद्या वाईट माणसाच्या जवळ जा, तो वाईट बोलतो म्हणून आपल्याला दुःख होतं. आणि संतांच्या जवळ जा, सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते. सहज बोलणं असतं पण सायास करून शिकवतात ते संत असतात. आणि एखाद्या वाईट माणसाच्या जवळ जा, दुःख होतो, खूपच दुःख होतं. आता माझा एक प्रसंग सांगतो बडेसर. मागे एकाने आमची तारीख घेतली आणि कुठे घेतली, तिकडे बीड जिल्ह्यातच. डोंगराळ भाग, सगळा पर्वतीय भाग आहे. आणि तारीख घेतल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं महाराज खूप दिवस झालं तुमचं कीर्तन ऐकून, आम्हाला कीर्तन ऐकायचंय. गडावर होता तेव्हा तुमचं कीर्तन ऐकलं होतं, तर तुम्ही आता इकडे राहता, पण कीर्तन ऐकायचं तुमचं, पण कीर्तन ठेवायचंय. पण असं एक गाव जरासं छोटस आहे. आता ते गडावून जमत होतं, तिथल्या तिथे ऍडजस्ट होत होतं. पण एवढ्या दुरून तुम्ही यायचे, आमचं गाव छोटं आहे, पण माझी विनंती आहे तुम्ही मोठी गाडी घेऊन येऊ नका. ज्यांनी तारीख घेतली ते आता जुना संबंध असल्यामुळे चला म्हटलं. मग कशानं, एसटी बसनी या. पण ठीक आहे, एसटी बसनी येऊ. मग लातूरच्या एसटी स्टँडवरून एसटी मध्ये बसलो. दुपारी 2 वाजता बसलो आणि 6:30 वाजता मेन रस्त्यापासून, बीडच्याच परिसरातलं गाव ते, मेन रस्त्यापासून ते 3-4 किलोमीटर असं ते गाव होतं. आणि तिथे उतरल्या मी त्यांना फोन केला की मी ते आलो आहे आणि आता मला यायचंय तुमच्याकडे, कसं येऊ. त्यांनी सांगितलं महाराज त्याचं असं आहे, आणि आताच आमच्या गावाकडे येणारा जो रस्ता आहे ना, तिथेच तुम्ही थांबा मेन रस्त्यावरती. त्या रस्त्याचं काम चालू झालंय आणि त्या रस्त्यावरती अशी मोठी मोठी गिट्टी आतरल्या, खडे आतरलेले आहेत, दगड आतरले आहेत. आणि इकडनंही दरी आहे. डोंगराळ भाग मला दऱ्या असतात आणि थोडीशी या बाजूनी दरी आहे. रस्ता जो आहे तो थोडासा दुर्गम भागात असल्यामुळे तुम्ही काय करा, तिथेच थांबा, मी तुमच्या करता बैलगाडी पाठवतो. आता मी म्हटलं मोटरसायकल तरी पाठवा, नाही तर 4 व्हीलर तरी कोणते तरी पाठवा. नाही म्हटले महाराज आमची 4 व्हीलर जी आहे उद्या काला आहे, आणि म्हणून ती किराणा आणायला गेली आहे बीडला, आणि एकच गावात 4 व्हीलर आहे. आणि आता मोटरसायकल तर असल्या मोठ्या गिट्टीहून येणार नाहीये, आणि तुम्ही थांबा तिथे बैलगाडी पाठवतो. आता एवढ्या दूरून मी गेलेलो एसटी बसमध्ये, आणि नुकतंच महाराज त्या मोठ्या रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेस. हा जो आहे ना बीडला गेलेला मोठा हायवे, आता रस्ता चांगला झालाय. असा महाराज ती एसटी अशी डान्स करतच जात होती त्यावेळेस, एवढा रस्ता खराब झालेला. आणि तेवढ्या आदळ्यामध्ये मी गेलेला, उतरलेलो, प्रवास करून करून बोर झालेलो. आणि त्याच्यात पुन्हा त्यांचं तसं असू द्या म्हटलं, जायचे 3-4 किलोमीटर. पण त्यांनी मला सांगितलं तिथेच थांबा, मी आमच्या गड्याला पाठवतो, थांबा तिथे. मग त्यांचा जो गडी आहे सालगडी, तो बैलगाडी घेऊन आला. एक 6:45 वाजता आला, 15 मिनिटांमध्ये आला. आणि माझ्याकडे तो असा बघायला लागला, रागात बघायला लागला. आता मला वाटलं काय झाले नेमकं, डोळे लाल होते त्याचे जरा. आणि का पाहतोय माझ्याकडे, शेतात काम करणारा, कष्ट करणारा, रानगट माणूस, असा चांगला धडधष्ट पैलवानासारखी तब्येत होती, आणि माझी अशी तब्येत, पण माझ्याकडे का रागाने पाहतो मला कळेच ना. माणसाने माणसाकडे
माणुसकीच्या नात्याने किती पाहावं, याला काही माणुसकी आहे का नाही. आणि बघायला लागला, मी म्हणलं धोतर तर उलट घातलं नाही, कपडेही काही अशी मळकटलेली नाही, दुरून आले, पण एवढा आहे प्रवास करून करून थोडासा हे चेहरा जो आहे उतरलेला होता. आणि मग बघायला लागला माझ्याकडे आणि मला म्हणला, महाराज आहेत का तुम्ही? काय दिसतोय काय माहिती त्याला. हो बाबा महाराज आहे. बसा गाडीमध्ये. जोरात बोलायला लागला. बसलो गाडीमध्ये आणि मग गाडी त्या गावाकडे निघाली, बैलगाडी. आता तो माणूस आहे ना, त्या बैलगाडीमध्ये चालवत असताना त्या बैलाची शिफ्ट ओढायला लागला ना, अशी गाडी पळवायला लागला त्या दगडामध्ये. मी म्हणलं, अहो सावकाश, कीर्तन 9 वाजता आहे, एवढ्या लवकर जाऊन तिथे कीर्तन चालू करायचं नाही, तुम्ही गप्प बसा. पुन्हा मला त्यानं आता काय बोलावं त्याला. आता ना इलाज को क्या इलाज, काय बोलावं अशा माणसाला. कधी कधी काय असतं ना, वाईट माणसाच्या जवळ चांगल्या माणसाला जाणं हे चांगल्या माणसाचं पाप असतं. विठाल. आणि मग महाराज तो गाडी पळवत आहे आणि पळवता पळवता ते अशा शिव्या द्यायला लागला त्या बैलावाला. माझ्या आयुष्यात मी अशा शिव्या ऐकल्या नव्हत्या, शिव्याच ऐकल्या नव्हत्या. मी कानावर हात ठेवला, काय बोलते बरं, बोलून उपयोग नाही असल्या माणसाला काय बोलावं आपण, ओळखही नाहीये आणि ज्याने तारीख घेतलाय त्याने पाठवलेला माणूस आहे, काय करावं. अशा शिव्या द्यायला लागला. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल, तुम्हालाही आश्चर्य वाटेल, की तो शिवी देत होता पण डबल शिवी येत नव्हती महाराज. प्रत्येक वेळी नवीन शिवी येत होती, प्रत्येक वेळी नवीन शिवी यायची. लहानपणी अशी मुलं संहिता घेतात भगवद्गीतेची, श्लोकांची संहिता घेतात. या माणसाने कुठं संहिता घेतली असेल मला वाटलं या शिव्याची. आणि अशा शिव्या देतो, अशा शिव्या देतो, पण उपयोग नाही. आम्ही गप्प बसलो, काय करायचं आपल्याला म्हणून. ते 3 किलोमीटर गाडी गेली, गाडीतून खाली उतरल्या होत्या. ज्याने तारीख घेतली ना, रागारागात गेलो त्यांच्याकडे आणि त्याला म्हणलं, काय माणूस पाठवला, एक तर तुमच्यामुळे एवढ्या लांब मी आलोय, तेही एसटी बसने आलोय, बरं तुमच्या इच्छेमुळे तिथून मी बैलगाडीमध्ये आलोय, पण कमीत कमी माणूस तरी जरा सभ्य चांगला पाठवायचा ना. रागारागात मी बोलत होतो, ते हसायला लागला माणूस. आता मी रागात बोलतोय ते हसायला लागले. आता झालंय काय नेमके, का हसता, काय झालं. त्याने म्हटले, महाराज का सांगावं तुम्हाला, वाजलेत किती. म्हणलं 7ला 5 मिनिटे कमी आहेत. बरोबर आहे. काय झालं म्हणले, त्याचा प्यायचा टायमिंग होता महाराज, तो त्याचा रोजचा नित्य नियम होता. आणि त्याच्या या प्यायच्या टायमामध्ये मालकाने नेमकं सुट्टीच्या टायमाला काम सांगितलं आणि महाराजांना आणायला लावलं. आता त्याची समस्या अशी झाली, महाराज तुम्ही महाराज असल्यामुळे तुम्हालाही शिव्या देता येत नाहीत आणि मी मालक असल्यामुळे मलाही शिव्या देता येत नाहीत. मग काय करावं. राग तर रानावर झाला आहे, बैलाला शिव्या दिल्या त्याने. 3 किलोमीटर बैलावर राग काढला त्याने. असं आहे. का सांगते तुम्हाला, वाईट माणसाच्या जवळ जर 2-3 किलोमीटर प्रवास केला तर माणसाला नको नकोसं जीवन होतं. आणि चांगल्या माणसाच्या जवळ राहा. कितीही दुःख असू द्या, कोणताही भाग असू द्या, वनात राहा, अरण्यात राहा, पण संताजवळ राहिलात ना तर तुम्हाला सुखच मिळतं. विठाल. माणसाने संताकडे जावं, संतांच्या जवळ राहावं. तुकोबराया कुठे जात नाहीत, माऊलीकडे जातात. का, माऊलीच्या जवळ सुख नाहीये. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बोल रेळा बोले, अंगी ऐसे बोल रेळा बोले, रेळा बोले.
शृंगारी, सोन्याचा म्हणजे सुखाचा. माऊलीच्या दरबारामध्ये सुखाचा पिंपळ आहे आणि सुख जे आहे ते ओसंडून माऊलीच्या दरबारात आहे. म्हणून तुकोबाराया माऊलीकडे जातात. सुख आहे ना तिथं. आणि गेल्याच्या नंतर मागणी कशी आहे बघा. तुम्ही कृपाळू आहात. काय कसे आहात? कृपाळू आहात, सज्जन आहात आणि संत. हे तीन विशेषण आहेत. आता हे तीन विशेषणही महत्वाचे आहेत. ऐका बरं का. माऊलीला कृपाळू हे विशेषण का दिलं? आता सगळ्याला प्रमाण पाठ आहेत. कृपाळू, उदार, माझा ज्ञानेश्वर. एकनाथ महाराज देखील विशेषण देत असताना उदार आणि कृपाळ हे विशेषण ज्ञानोबा राहायला देतात. तुकोबाराय देखील एका अभंगामध्ये माऊलीला विशेषण देतात. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके. कृपाळ आणि उदार हे माऊली आहे. म्हणून हे कृपाळू हे विशेषण आहे ना, हे माऊलीला देतात. बरे, कृपाळू म्हणजे काय? ऐका बर का. माऊलीने जगाला असं काहीतरी दिलेलं आहे की ते जीवाचं खरं कल्याण आणि हित करणारं आहे. म्हणून त्यांना कृपाळू असं म्हणतात. कारण आपण जे संसारातलं देतो ते कधी ना कधी संपणारं असतं. पण माऊलीने असं काही जगाला दिलेलं आहे ते कधीही न संपणारं असतं. ज्ञानेश्वरी, ज्ञान हे असं दिलेलं आहे की भव नदीतून कसं तरुण जावं हे ज्ञानेश्वरी शिकवते. आणि म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत साधकांचा उद्धार होतो, चांगल्या माणसाला ज्ञान मिळतं. आणि असं ज्ञान माऊलीने जगाला दिलं म्हणून ते कृपाळू आहेत आणि कृपा करणारे आहेत माऊली. आता माऊलीची कृपा कित्येक जणांवर झाली महाराज, कित्येक जण. रेड्यावर देखील माऊलीची कृपा झाली. रेडा अंगी ऐसे बळ रेडा बोले. हा चमत्कार आहे. सर्कस मध्ये तुम्हाला सगळे प्राणी दिसतील पण रेडा कधी दिसणार नाही. त्याला हेला म्हणा. त्याला एक शब्द आहे काय? हेला. काहीच कळत नाही, नुसतं पाणी वाहतो, काहीच नाही. असा रेडा आणि अशा रेड्याच्या मुखातून वेद जे आहेत ते माऊली बोलवतात. हे आश्चर्य आहे. याच्याकरता एक बुद्धिमान माणसाने घेतलेली शंका आहे. त्यांनी असा सिद्धांत मांडला की त्या काळामध्ये रेडे आडनावाचे काही माणसं होते पैठणमध्ये. आता त्यांचा तर्क कसा आहे? म्हणजे रेडा वेद बोलत नाही आणि रेडे आडनावाचे माणसं पैठणमध्ये होते आणि माऊलीने त्यांच्याकडून म्हणायला लावले वेद. आणि लोकांनी असं उठवलं की लोकांनी असा त्या ठिकाणी महाराज की माऊलीने रेडा बोलवला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. ते बुद्धिमान माणसं संशय घेतात. ऐका बरं का. संशय घेतात. त्यांच्या मनामध्ये संताविषयी शंका असते. आणि माझं असं मत आहे, जो शंका में रहता है वो लंका में रहता है. जो शंका में है वो लंका में है. आणि अशी शंकाखोर माणसं संतावर संशय घेतात. हे त्यांचं पाप आहे महाराज. रेडा जो आहे आणि रेड्याच्या मुखातून वेद माऊली का बोलू शकत नाहीत सांगा. अहो, एक तुम्हाला सांगतो, सध्याच्या ज्या युगामध्ये आपण जगत आहोत, मोबाईल मध्ये असलेला डाटा, मोबाईल मध्ये असलेली स्मृती, आठवण, ज्याला आपण मेमोरी म्हणतो, ही मेमोरी जर दुसऱ्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर करता येते. हे तुम्ही आम्ही आज प्रत्यक्ष पाहतो का नाही? आता मोबाईल सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे. सजीव म्हणता येईल का त्याला? नाही. मग एका निर्जीव मोबाईल मधला एखादा डेटा जर दुसरीकडे पाठवता येतो, सजीव असणारे माऊली, चैतन्य घन स्वरूप असणारे माऊली, त्यांच्या हृदयामध्ये असलेलं वेद हे एका रेड्यामध्ये का ट्रान्सफर करू शकत नाहीत?
मूड असतील यांचा उद्धार माऊलीने केला. जड आणि मूडच केला रेडा, परंतु त्याच्या मुखातून वेद वदवून घेतात, बोलायला लावतात. हे माऊलीचं सामर्थ्य आहे. मग रेडा जर वेद बोलतो, महाराज तुम्ही आम्ही तर माणसं आहे, त्यांची आपल्यावर जर कृपा जर झाली तर काय होणार नाही. म्हणून माऊली हे कृपाळू कशामुळे म्हटले, दुसरे कारण सांगतो. माऊलीने तळागाळातल्या समाजाला जवळ केले. जो अशिक्षित दर्याने डोंगराने शेतामध्ये काबाड कष्ट करणारा असा जो वर्ग आहे, अशा वर्गांना माऊलीने जवळ घेतलं आणि जवळ घेऊन त्यांनाही सांगितलं तुम्ही अभंग करा, तुम्ही काव्य वाङ्मय लिहा. आणि सगळ्यांना माऊलीने कृपा केली. आणि कृपा केल्याच्या नंतर सगळ्या संतांनी, आश्चर्य वाटेल, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला न जाता देखील सगळ्या संतांनी, प्रत्येक जातीतल्या संतांनी अभंग तयार केले त्या काळात. हे आश्चर्य आहे. ही माऊलीची कृपा त्यांच्यावरती झाली. आणि म्हणून माऊली कृपाळू आहे. जवळ असलेलं ज्ञान हे तळागाळातल्या समाजाला माऊली देतात, म्हणून ते कृपाळू आहेत. नाहीतर चांगली वस्तू, चांगली गोष्ट मनुष्य कधी दुसऱ्याला देत नाही. चांगलं आपल्या जवळच असावं असं माणसाला वाटतं, पण वाईट तेवढं दुसऱ्याला देतो, वाईट देतो. एखादा भिक्षा मागणारा जरी एखाद्याच्या घरी आला तर त्या घरातली स्त्री म्हणते जे शिळ आहे ते दे त्याला, पण चांगलं देऊ नको. बघा तुम्ही दान करत असताना देखील काही काही माणसं असं दान करतात, एक तर घडत असलं तर चांगलं दान करा, नाहीतर घडत नसेल ना, सरळ नाही जरी म्हटलं तर चालेल, पण वाईट दान केलात तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाप लागतं. विठाला हा सांगतोय तुम्हाला, चांगलं जे आहे ते जगाला देतात ते संत असतात. सगळ्या जगात चांगलं ज्ञान आहे माऊलीने दिलं, म्हणून ते कृपाळू आहेत. आणि दुसरं विशेषण देतात तो खबर आहे, कृपाळू आणि सज्जन आहात. आता सज्जन म्हणजे काय, आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो जो चांगला वागतो आपण त्याला सज्जन म्हणतो. चांगला वागतो त्याला आपण म्हणतो कोणासोबत भांडण करत नाही, कुठे वाम मार्गाला जात नाही, खूप सज्जन माणूस आहे. ही व्यावहारिक व्याख्या झाली. पण खरं सज्जन शब्द जो आहे ना, सत आणि जन जे आहे, सत्याचा ज्याला अनुभव आहे ते खरे सज्जन. सज्जन कुणाला म्हणावं, ज्यांना सत्स्वरूप असणारा परमात्मा आहे त्याचा अनुभव ज्याच्या जीवनामध्ये आहे, म्हणजे तत्वज्ञानी आहेत, त्यांना आपण काय म्हटलं पाहिजे की सज्जन असं म्हटलं पाहिजे. काही माणसं कृपाळू असतात पण त्यांच्या जीवनामध्ये तत्वज्ञान नसतं, सिद्धांत नसतात, ज्ञान नसतं. माऊली कृपाळू आहेत म्हणून तुम्ही बघा, काही काही संत झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांनी ग्रंथ लिहिला नाही पण संत आहेत ते. जगावर त्यांनी चमत्कार करून आधी उपकार केले, हा त्यांचा प्रश्न राहिला, परंतु त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला नाहीये, कारण तत्वज्ञान त्यांच्याकडे नाही. पण माऊली जे आहेत ना, ते कृपाळूही आहेत आणि त्यांच्याकडे तत्वज्ञान देखील आहे. त्या दोन गोष्टी, म्हणून सज्जन शब्दाचा अर्थ आहे तत्वज्ञानी. आणि संतजन, तिसरं विशेषण काय आहे, संतजन असलेल्या तत्वज्ञानाचा ज्याला अनुभव आहे, नुसतं बोलत नाहीये, त्याला संतजन म्हणतात, त्याला अनुभवी असं म्हणतात. हे तीन विशेषण आहेत, कृपाळू आहेत, तत्वज्ञानी आहेत आणि पुन्हा असलेल्या ज्ञानाचा अनुभव माऊलीला आहे, म्हणून ते संतजन आहेत. तर कृपाळू, सज्जन, तुम्ही संतजन. बोलत असताना माऊलीला आदराने तुकोबारा म्हणतात तुम्ही आहात. म्हणून तुम्ही बघा, तुम्ही हा शब्द अनेक अभंगामध्ये आलेला आहे. तुम्ही संत माय बाप कायमी पतित निर्देवा, हा तुम्ही शब्द माऊलीचा वाचक आहे महाराज. आणि म्हणून तुम्ही संतजन आहात आणि पुन्हा कृपाळू सज्जन, तुम्ही संत, हेची कृपादान तुमचे. माझं माऊली, मला फक्त एकच विनंती आहे, तुमच्याकडलं कृपेचं दान मला पाहिजे, हेची कृपादान तुमचे. तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत,
अनुभवी आहेत माऊली. आणि म्हणून हेची कृपादान तुमचे मज. मागितलं तेवढं दिलं जातं त्याला दान म्हणतात. आणि न मागता जे दिलं जातं आणि कधीही न संपणारं असतं ते कृपेचं दान असतं. दान वेगळं आणि कृपेचं दान वेगळं. कृपेचं दान जे आहे, कृपादान केले संती कल्पांतीही सरे. आपण व्यवहारामध्ये जे देतो, कोणतीही दान असतील, वस्त्रदान, अन्नदान, तदनंतर सुवर्णदान, जे असेल ते काही काही दान करतात. काही काही माणसं हिऱ्याचं देखील दान करतात. तुमच्याकडे 2-4 असले तर मला द्या, दान करायला. हिऱ्याचंही दान करतात कोणीच. म्हणजे अनेक व्यवहारामध्ये दानी आहेत, पण ते दान जे देतात ते कधी ना कधी संपणारं असतं. परंतु संतांनी दिलेलं दान जे आहे ते कधीही कृपेचं दान हे संत देत असतात. हेची कृपादान तुमचे मन. कृपेचं दान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, कृपेचं दान माऊलीचा गाथा आहे, अमृत अनुभव, हरिपाठ, चांगदेव 65 हे कृपेचं दान आहे संतांनी दिलेलं. हेची कृपादान तुमचे मन. आणि कृपेचं दान तुम्ही मला जर दिलं, काय मागणं आहे दुसऱ्या चरणात? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. देव माझी सांगा कुलती. देव माझी सांगा कुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. देव माझी सांगा कृपेचं दान कोणतं मागतात? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. भगवंताला थोडीशी आमची आठवण करून द्या. पांडुरंग परमात्मा माऊली तुमच्या जवळ आहेत, म्हणून तुम्ही काय करा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. ऐका बर का, आठवण त्यांचीच केली जाते की ज्यांची अगोदर ओळख आहे. ज्या माणसाचा आपला परिचय नाही त्या माणसाला आपण कधी आठवतही नाहीत आणि तो आपल्या ध्यानात राहत नाही, काही संबंध नसतो आपला. आठवण त्याचीच केली जाते. कुठेतरी आपण त्यांना पाहिलंय, बोललंय, काहीतरी कुठेतरी संबंध आले, त्यांचीच आठवण केली जाते. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा तुमचा आमचा संबंध याच अवतारातला नाहीये, सगळ्या अवतारामध्ये तुमच्या सोबत आम्ही आहोतच. आणि तुम्हाला आमचा त्या ठिकाणी महाराज विसर पडला आहे.
ओळख आहे, ओळख नाही असं नाहीये, पण विसर पडला आहे. म्हणून माऊलीकडे विनंती आहे, तुम्ही करा. माऊली काय करा? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. पांडुरंगाला आमची आठवण करून द्या. आणि काय असतं, जी मोठी माणसं असतात ना, त्यांच्या जवळ जायचंय, त्यांची कृपा आपल्याला करून घ्यायची आहे ना, मध्यस्थी चांगला पाहिजे. मध्यस्थी तो जर चांगला असला ना महाराज, लवकरात लवकर तुमचे काम होतात. असं माऊलीला मध्यस्थी तुकोबराय करत आहेत. आठवण तुम्ही, कारण देव जो आहे ना, देव कोणाचाही शब्द त्या ठिकाणी मान्य करणार नाही, पण संतांचा शब्द त्याला मान्य करावाच लागतो महाराज. संत जे म्हणतात, जे सांगतात, ते संतांचं वचन देवाला ऐकावंच लागतं. कारण देवावर संतांचं एवढं ऋण झालेलं असतं, नाईलाजाने देव म्हणतो काही मागा मी लगेच्या लगे द्यायला तयार आहे. देव म्हणतो तयारी नवय पण देखोनी अंगी मी आपुल्याच उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. एवढे देवावरती ऋण संतांचे झालेले असतात. मग संतांचं वचन देव कधी त्या ठिकाणी मोडत नाही. आणि म्हणून माऊली तुम्ही एकदा बोललात ना, जरा तुकोबारायांची आठवण तुम्ही जर करून दिली ना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझे सांगा काकुळत. या मृत्यू लोकात राहून काकुळतीला जीव आला, जरा माझी कीव करा. माणूस म्हणतो ना, एखाद्या वेळेस खूपच नैराश्य आलं, दैन्यता जीवनामध्ये जर आली, तर माणूस एखाद्या जवळ जाऊन म्हणतो काय करावं, कसं करावं, जरा असं काहीतरी काम एवढं करा, काही विनंती करतो ना, तसं कीव माझी कीव करा, मी काकुळतीला आलेलो आहे असं तुकोबराय म्हणतात. कारण मी जो आहे या जगामध्ये संताशिवाय आणि देवाशिवाय मी कोणालाच मी मानलं नाही. मी कसा आहे ते तिसऱ्या चरणामध्ये
अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबाराया काय म्हणतात ऐका. अनाथ अपराधी पतित आगळा. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे. वास्तविक पाहता संत तुकोबाराय असे नाहीत, परंतु ही त्यांची विनम्रता आहे. मी अनाथ अपराधी पतित आहे आगळा, परंतु पायापासून मला वेगळं करू नका. मी तुमच्या पायाजवळ आलो आहे. पायापासून जर दूर गेलो ना महाराज, आणि दुसरं आहे असं, संतांच्या आणि भगवंतांच्या चरणापासून जो दुरावला ना तो दूरच गेला. पुन्हा त्याला मोक्षही नाही, गतीही नाही आहे, काही जीवनामध्ये प्राप्त होत नाही. म्हणून संतांचे चरण आणि भगवंतांचे चरण हे फार महत्वाचे आहे. आणि तुकोबाराया तर दोघांच्याही चरणाजवळ आहेत ना. भगवंतही आहे आणि माऊलीही आहे तिथे. म्हणून परी पाया वेगळा नका करू. वेळ कमी आहे आपल्याकडे, चिंतन करावं तेवढं कमी आहे. विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई, 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 विठोबा तुकोबाराया विनंती करतात की माऊली तुम्ही सांगितल्यावर, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर. तुम्ही जर निरवलं सांगितलं मग पुन्हा हरी मज उपेक्षणा. हरी जो आहे तो माझी उपेक्षा करणार नाही. कारण मध्यस्थी माणसाचा शब्द मोडता येत नाही देवाला, एवढी पावर माऊलीची आहे. भगवंताला एवढंच सांगा की मी आलो आहे तुमच्याकडे आणि माझी त्या ठिकाणी एवढीच विनंती आहे, आठवण करून द्या. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षेना, असा या भंगाचा भाव आहे, अर्थ आहे. किंवा आपण जे चिंतन मांडलं हा केविल माना माझा प्रयत्न होता. कारण 11 वाजलेत, 11 वाजून 5 मिनिटे 4 मिनिटे झालेत. आणि सध्या जो पिरियड जो आहे आमचा तो असा आहे की कंठ आमचा कंटाळा आलाय. कंठाला म्हणे महाराज कसं दुपारी 4 तास बडे सर रघुनंदनला माहितीच आहे आमच्या की सकाळी एक महिना झालं रोजच दुपारी कथा आणि रात्री कीर्तन, दुपारी कथा. तर या कंठाला वाटत आहे की नेमकं एवढं पळतोय पण मी किती दिवस पळू, म्हणून मलाही थोडीशी विश्रांती द्या असं कंठ मला म्हणत आहे. आणि म्हणून जास्त काही आता कीर्तन अधिक, कारण लांबलं ना तर अधिकच विषय लांबतो. परंतु आपलं हे शहरातलं कीर्तन आहे, वेळेवरती सुरुवातून वेळेवरती संपलंही पाहिजे. म्हणून आपलं हे गिराम परिवार आपल्या आजोबांच्या प्रित्यर्थ सुंदर पद्धतीचा हा अखंड हरिनाम सप्ताह करतात. या घराण्याकडून आपल्या वाडवडिलांची सेवा अशीच उत्तरोत्तर होत राहावी. आणि त्या निमित्ताने अन्नदान ज्ञानदान हे सामान्य समजू नका. जर एक नाम घेतलं तर 1000 यत्न केल्याचं पुण्य प्राप्त होतं. 7 दिवस ज्या जागेवर, ज्या घरावर, ज्या घरामध्ये हरीचं नाम, भगवंताचं नाम जर घेत असतील, होत असेल तर किती यज्ञाचं पुण्य मिळेल महाराज. अनंत यज्ञाचं पुण्य मिळणारच आहे. हेच आपल्या जीवनातली खरी शिदोरी आहे की आपण गेल्याच्या नंतर आपल्या पश्चात येणारी एवढी शिदोरी आहे. आणि म्हणून आपण संतांची सेवा करावी आणि भगवंताचं नामस्मरण करावं. या परिवाराला असाच भगवंताचा आशीर्वाद, साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा अशी अपेक्षा ठेवतो. बोलत असताना इकडे तिकडे 4 शब्द गेले असतील, कारण 11 वाजून 5 मिनिटे झाले. तर एवढं वाक्य आहे का, 11 वाजून 5 मिनिटे झाले. कारण 11च्या पुढे बोलायला महाराजाला मिळाला माईक. 11च्या पुढे जर गेलं ना महाराज, मिळाला माईक पण त्याला लाईक जास्त मिळत नाही. 11च्या नंतर लाईक मिळत नाहीत. माईक बोलायला मिळाला म्हणून महाराजांनी देखील
डिसलाईक होईपर्यंत बोलूही नये, नाही का? असं असतं. म्हणून वेळेवरती सुरुवात व्हावी आणि वेळेवरती संपावं. आणि त्यातल्या त्यात थोडासा आवाजही माझा बसलेला आहे, तुम्हाला माहितीच आहे. वरच्या शेडच्याच्या वरी तर मला जाताच येईना सध्या. वरी गेलो ना मग असा आवाज निघायला लागलाय, कंठ नसून नरड आरडायला लागले असं वाटायलंय. आणि म्हणून झालेली ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदावरती, साधू संतांच्या चरणारविंदावरती समर्पित करून मी माझ्या वाणीला इथेच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली